तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यातील 30,000 गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण। 15,000हून अधिक गावातील नागरिकांना मिळाली मिळकत पत्रिका। योजना दूतची वयोमर्यादा ठरते डोकेदुखी। 18व्या वर्षी लाभार्थी पदवीधर होईलच कसा। मूग उडीद पिकांच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत, कृषी विभागाचा शासनाला अहवाल। गोंदिया जिल्ह्यात पांढऱ्या लोंब्यांनी वाढले बळीराजाचे टेन्शन। गाद रोगाचा 2000 एकरावर हल्ला, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, मोबदल्याची तरतूद नाही। ई पीक पाहणीत नाव नाहीत तर घाबरू नका, शासन करणार मदत। गतवर्षीच्या कापूस सोयाबीनला अनुदान, हेक्टरी 5000 मिळणार। वर्धा जिल्ह्यात 40,863 शेतकऱ्यांसाठी हवे 36.91 कोटी, शासनाला प्रस्ताव सादर। जुलैमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान। पुणे जिल्ह्यात 3,500 हेक्टरला फटका, जुलै ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे जिरायती भागातील पिकांचे नुकसान। वाटाणा सोयाबीनसह बाजरीचा समावेश। साखर निर्यात परवानगीला टाळाटाळ, केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीलाच प्राधान्य। हंगाम सुरू होण्यास महिन्याचा कालावधी, गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र। घोडेगाव उपबाजारात कांद्याने खाल्ला भाव, निर्यात मूल्य हटताच दर 5,531 वर, शेतकरी आनंदित। मालेगाव तालुक्यात अनियमित वाटपाचे 50.77 कोटी समायोजित, आतापर्यंत 40.14 कोटींचे दुष्काळी अनुदान वाटप। कापूस सोयाबीनसाठी 1600 कोटी उपलब्ध, राज्याची खरीप 2023 साठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्याची योजना, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये। शेतकऱ्यांचा ऊस रोप लावणीकडे कल, अतिपाऊस प्रतिकूल हवामानामुळे कांडी लावणीस फाटा। चांदोली कोयना 100% भरण्याच्या मार्गावर, चांदोलीत 2094 तर कोयनेत 1531 मिलीमीटर अधिक पाऊस। जालना मोंड्यात नवीन सोयाबीन, मका व उडदाची आवक सुरू, पिशोरी मुगाचे भाव 11,000 रुपये क्विंटलपर्यंत, ओली सोयाबीन बाजारात विक्रीसाठी। पशुधनाच्या वाढत्या तस्करीमुळे मुळशीतील शेतकरी वर्ग हैराण, पाळीव पशु गायब, कत्तल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, त्वरित कारवाई करण्याची मागणी। मोदी सरकार शेतकरी विरोधी, शिंदखेडा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी केला घाणाघाती टीका। पुराने 308 हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान, लाखांदूर तहसील प्रशासनाची माहिती। मध्य प्रदेशातून आवक कमी, बाजारात लसणाच्या दरात तेजी, उत्पादनाला फटका। भाज्या महागल्या, ग्राहकांच्या खिशाला कात्री, लसूण तेजीत राहणार। देशात 3,288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज, शेतकऱ्यांची उत्पादन वाढ अनुत्तरीच। ढगाळ वातावरणामुळे बाजरी मळण्याची लगबग, आंबेगावच्या पूर्व भागात बाजरीच्या क्षेत्रात मोठी वाढ। 25 सप्टेंबरला सर्व प्राथमिक शाळा बंद राहणार, राज्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार। संच मान्यता, कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करा। खानदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, नंदुरबारात सर्वाधिक, धुळ्यात 114 तर जळगावात 40% अधिक। गल्ले बोरगाव परिसरातील अद्रक उत्पादकांवर दुहेरी संकट, योग्य भाव मिळेना, पावसाचे पाणी साचत असल्याने पीक सडू लागले। बीड जिल्ह्यात 4.25 लाख शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी, 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ, वेळेत करून घ्या पीक पाहणी, अन्यथा शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही। सोयाबीनच्या हमीभावातून उत्पादन खर्चही पदरी पडेना, तफावत का? मध्य प्रदेशात 5,879 तर महाराष्ट्रात 4,892 रुपये भाव, शेतकऱ्यांना बीक नको, घामाचे दाम द्या। 75% अनुदानावर मिळणार मेंढीगट, महाशेष योजना, पायाभूत सोयी सुविधांसाठी मदत। 2 वर्षांनंतर सार्वे धरण ओसंडले, बागायती बहरणार, जलसाठ्यामुळे 800 ते 900 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार। आधी जमीन जप्ती मग लिलाव, नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना नोटिसा देणं सुरूच।
1,07,000 पैकी 9,500 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे। मंठा तालुक्यात पिकांचे नुकसान 11,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी। अतिवृष्टीमुळे 46,727 हेक्टर क्षेत्र बाधित। ऊसतोड कामगारांची लगबग सुरू। बैल बाजारामध्ये गर्दी। दावणीला बांधलेल्या सर्जाराजा घेण्यासाठी मोजावे लागतायत लाखो रुपये। शेतीचे कामे संपल्याने पशुधन बाजारात। जमिनीच्या मोजणीसाठी रोवर्स प्रणाली। अर्जाबाबत मिळणार ऑनलाईन माहिती। 1 सप्टेंबर पासून राज्यात लागू। सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या। भाजप किसान मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन। यंदा उत्पादन घटण्याची शक्यता। शेतीमालाची खरेदी त्वरित सुरू करा। वाशिम जिल्ह्यात गौरी गणपतीचा आनंदाचा शिदा। दिवाळीत मिळणार का? जिल्ह्यात 19,607 संचांचे वितरण। लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायम। केळीला 32 रुपये दर मिळाल्याने फोडले फटाके। गाडीचे पूजन करून 20 टन माल पाठवला इराणला। करमाळा तालुक्याच्या केळीला भाव। व्यापाऱ्याचा फेटा बांधून सन्मान। आता यंत्राद्वारे होणार कांदा लागवड। मजुरी लागवड खर्च कमी होणार। शेतकऱ्यांना दिले प्रात्यक्षिक। काम होणार अधिक सोपे। कपाशी सोयाबीनसाठीही मिळणार आर्थिक मदत। 7/12वर नोंद असणाऱ्यांना फायदा। 2 हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5,000ची मदत। भंडारा जिल्ह्यात महापुराचा 170 गावांना फटका। 4,500 हेक्टरमधील पिकांचे नुकसान। 8,689 शेतकरी बाधित। हळदीचे दर घसरू लागले। शेतकरी झाला चिंताग्रस्त। शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा। हळदीची आवक मंदावली। गोठा पाहिजे तर फळबाग हवीच। रोजगार हमी योजनेसाठी सक्ती। शेतकऱ्यांमधून तीव्र संताप। अकोला जिल्ह्यात 1 वर्षानंतर सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ। नवीन सोयाबीन लवकरच येणार बाजारात। जिल्ह्यात सर्वाधिक पेरा। पुराने 308 हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान। लाखांदूर तहसील प्रशासनाची माहिती। मिनी ट्रॅक्टर नको रे बाबा। अटींच्या पूर्ततेत जातोय वेळ। स्वयंसहायता बचत गटांना मिळतो लाभ। पावती सादर केल्यानंतरच अनुदान। शेकडो शेतकरी बोगस बियाण्यांमुळे संकटात। शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी। देवानंद पवार यांची माहिती। शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। यवतमाळ जिल्ह्यात 2.66 लाख शेतकऱ्यांची ई-पीक नोंद। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान। गिरणा नदीच्या पाण्यातून अंजनी धरणाचे पुनर्भरण सुरू। सध्या 61% पाणी साठा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।